3 वर्षाची असताना रस्त्यावर सापडलेली एक निराधार चिमुरडी, तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढवणारी एक दयाळू महिला, पण जिने तिला जीवनदान दिलं, तिच्या पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला, तिनेच आपल्या 2 प्रियकरांना बोलावून आईचा खून केला। ही केवळ खुनाची गोष्ट नाहीये, तर ती आहे विश्वासघाताची, लोभाच्या अंधारात हरवलेल्या माणुसकीची आणि आई मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या दुःखद सत्याची। ही थरारक घटना ओडिसाच्या गजपती जिल्ह्यातील पर्लाखेमुंडी शहरात घडली आहे। अवघ्या 13 वर्षाच्या एका मुलीने आपल्या 2 मित्रांच्या मदतीनं तिची 54 वर्षीय दत्तक आई राजलक्ष्मी कर यांची क्रूर हत्या केली। पोलिसांचं म्हणणं आहे की राजलक्ष्मी यांनी आपल्या दत्तक मुलीचे 2 तरुण मित्रांशी वाढणारे नाते थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आईची ही ढवळाढवळ आवडली नाही म्हणून रागात मुलीने हे भयानक पाऊल उचलले। ज्यांनी आपलं आयुष्य उभं केलं त्यांना संपवण्यामागे कसला तरी सूड, हट्ट आणि हाव लपलेली होती। पण नेमकं हे प्रकरण घडलं तरी कसं आणि पोलिसांना सत्य कळलं तरी कसं, याचीच ही सगळी थरारक स्टोरी। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। ही गोष्ट सुरू झाली होती 13 वर्षांपूर्वी। राजलक्ष्मी आणि त्यांच्या पतीचं आयुष्य निवांत सुरू होतं, पण आपल्याला मूलबाळ नाही याची खंत दोघांच्या मनात होती। एक दिवस भुवनेश्वर शहरामध्ये फिरताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक 3 दिवसांची निष्पाप मुलगी रडत असलेली सापडली। तिचं कुणीही नव्हतं, तिला कुणी तसं बेवारस टाकून गेलं होतं हेही माहित नव्हतं। त्यावेळी मूल नसल्याने या जोडप्याने त्या चिमुकलीला उचलून आपल्या घरी नेलं। कुठलाही भेदभाव न करता तिला आपल्या लेकरासारखं वाढवलं। तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी त्यांनी कुठलीच कमतरता पडू दिली नाही। आपलं कुटुंब पूर्ण झालंय असंच दोघांना वाटत होतं। दरम्यान आता सगळं सुरळीत झालंय असं वाटत असतानाच त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली। त्यांच्या सुंदर प्रवासात एक दुःखद वळण आलं। त्या मुलीला घरी आणल्यानंतर अवघ्या 1 वर्षात राजलक्ष्मी यांच्या पतीचं निधन झालं। त्या घटनेनंतर राजलक्ष्मी यांनी संसार आणि मुलीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। त्या एकट्याच त्या मुलीचं संगोपन करू लागल्या। आईचं आणि बापाचं प्रेम एकट्या राजलक्ष्मी त्या मुलीला देत होत्या। तिच्यासाठी दुसरं लग्न करण्याचा विचारही त्यांनी खोडून टाकला होता। काही वर्षांनी राजलक्ष्मी यांनी मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठा निर्णय घेतला होता। आपल्या पोरीच्या शिक्षणात कुठलीच अडचण येऊ नये म्हणून त्यांनी पर्लाखेमुंडी या गजपती जिल्ह्यातील शहरात भाड्याने घर घेतलं, कारण तिथं केंद्रीय विद्यालय होतं। आपल्या मुलीचं शिक्षण उत्तम व्हावं, चांगली संधी मिळावी यासाठी त्यांनी तिला त्या शाळेत प्रवेश मिळवून दिला। स्वतःसाठी काही न करता शहरात घेतलेल्या भाड्याच्या घरात आपलं संपूर्ण आयुष्य फक्त तिच्याच भवितव्यासाठी वाहून दिलं। पण जिच्यासाठी आपण हे सगळं करतोय तीच आपला काळ ठरणार आहे याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती। हळूहळू वेळ पुढे सरकत गेला। 3 दिवसांचं ते बाळ आता 13 वर्षाचं झालं होतं। राजलक्ष्मी यांची मुलगी 8वीत केंद्रीय विद्यालयात शिकत होती आणि शाळेत असतानाच तिची ओळख गणेश, दिनेश या 2 तरुणांशी झाली। हे दोघंही तिच्यापेक्षा वयाने थोडे मोठे होते। त्यांच्यात मैत्री वाढली आणि ती त्यांच्या अधिक जवळ गेली। त्यांचं नातं अगदी साधं मैत्रीचं राहिलं नव्हतं, तर त्यापेक्षा काहीतरी जास्त होतं। राजलक्ष्मी यांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला। त्या नात्याला त्यांनी विरोध केला, कारण त्यांना वाटलं की ही मैत्री योग्य मार्गावर नाही आणि त्यामुळे मुलीच्या भविष्यास धोका निर्माण होऊ शकतो। पण या गोष्टीमुळे आई आणि मुलीमध्ये वाद व्हायला लागले आणि या वादामुळे त्यांच्या नात्यात दुरावा यायला सुरुवात झाली आणि इथूनच सुरू झाला राजलक्ष्मी यांच्या हत्येचा कट। 29 एप्रिल रोजी ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील पर्लाखेमुंडी इथे 54 वर्षीय राजलक्ष्मी कर यांचा मृतदेह आढळून आला होता। त्यांच्या दत्तक मुलीने सुरुवातीला असा दावा केला होता की राजलक्ष्मी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता। ही माहिती दिल्यामुळे सुरुवातीला परिसरात फारशी शंका घेतली गेली नाही आणि या प्रकरणाची चर्चा काहीशी थांबली सुद्धा। मात्र सत्य फार काळ लपून राहत नाही। सुमारे 15 दिवसांनी राजलक्ष्मी यांच्या भावाला सीबा प्रसाद मिश्रा याला एक महत्त्वाचा पुरावा सापडला। तो म्हणजे त्यांच्या बहिणीच्या दत्तक मुलीचा मोबाईल फोन, जो तिने भुवनेश्वरमध्ये विसरून मागे ठेवला होता। त्या फोनची बारकाईने तपासणी केली असता त्यामध्ये इंस्टाग्रामवरचे काही खळबळजनक चॅट सापडले। त्या चॅट्समध्ये राजलक्ष्मी यांच्या हत्येचा संपूर्ण कट टाकल्याची माहिती होती। चॅटमध्ये दागिने आणि घरातील रोख पैसे कसे हस्तगत करायचे, तसेच खुनानंतर परिस्थिती अशी कशी मांडायची की हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झालाय, हे सर्व तपशीलवार नमूद करण्यात आलं होतं। हे वाचून मिश्रा यांना धक्का बसला। त्यांनी लगेच 14 मे रोजी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरणाला एक गंभीर आणि अकल्पनीय वळण लागलं। 29 एप्रिलच्या रात्री दत्तक मुलीने तिची आई राजलक्ष्मी यांना झोप येण्यासाठी औषधाच्या गोळ्या दिल्या। त्या गोळ्यांमुळे राजलक्ष्मी बेशुद्ध झाल्यावर मुलीने दिनेश आणि गणेशला फोन करून बोलावून घेतलं। तिघांनी मिळून उशीच्या साहाय्याने राजलक्ष्मी यांच्या श्वासोच्छवासावर आघात करत त्यांचा गळा दाबला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। राजलक्ष्मी यांना नंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करताच मृत घोषित केलं।
या सगळ्या घटनेनंतर मुलीने घरातील इतर नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितलं की आईचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालाय. विशेष म्हणजे राजलक्ष्मी यांना पूर्वीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता, त्यामुळे ही गोष्ट सर्वांना सहज पटली. पण खोट्या माहितीतून काही काळ सत्य झाकलं गेलं. पण नंतर जे उघड झालं त्याने सगळ्यांना हादरवून टाकलं. हत्येपूर्वी तिने राजलक्ष्मीचे काही सोन्याचे दागिने गणेशला दिले होते, जे त्याने एका खासगी वित्त कंपनीत गहाण ठेवले होते आणि सुमारे 2,40,000 रुपये त्याला मिळाले होते. या पैशातून गणेशने एक बाईक खरेदी केली होती आणि राज्यभर प्रवास देखील केला होता. पोलिसांनी 3 मोबाईल फोन, 2 उषा, 30 ग्रॅम लुटलेले सोने आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. गजपतीचे एसपी जतींद्र कुमार पांडा म्हणाले की आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. आता या पोलीस तपासात काय काय उघड होतंय, या घटनेमागे अजून कोणाचा हात होता का आणि एक मुलगी एवढा थराला का गेली, आईच्या जीवावर संपत्ती आणि नातं मिळवणं इतकं सोपं आहे का, पोरीच्या कृत्याबद्दल तुमचं काय मत आहे? एन प्रकारे सुख मिळवण्याची मानसिकता समाजासाठी धोकादायक आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.